नमस्कार शिक्षक मित्रांनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये विरामचिन्हासह आरोहासह व योग्य गतीने अचूकपणे वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करावयाची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 7 पर्यंत म्हणजेच परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो, या स्तरात निपुण झालेले आहेत. मात्र त्यांना त्यापुढील स्तर क्रमांक 8 साठी निपुण करावयाचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणकोणत्या कृती घेऊ शकतो याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. स्तर 8 आहे की परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोहासह योग्य गतीने वाचतो. शिक्षक मित्रांनो, प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे, या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोहासह व योग्य गतीने वाचन करता येणे अपेक्षित आहे. म्हणजेच परिचित मजकुरातील विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील, कुटुंबातील, आजूबाजूच्या परिसरातील माहितीतील शब्द असतील. या लहान वाक्यांमध्ये 2 ते 3 सोपे शब्द असतील, मात्र त्यात विरामचिन्हांसह शब्द असतील. या दृष्टीने हा अध्ययन स्तर मुलांमध्ये विकसित करण्यासाठी प्रथमतः आपण कृती समजून घेऊया. आपल्या या कृतीचे नाव आहे चित्र बघूया, वाक्य वाचूया. या कृतीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही चित्र दाखवायची आहेत. चित्र कार्ड दाखवल्यानंतर हे चित्र कशाचे आहे असे विद्यार्थ्यांना प्रश्न करायचे आहेत. विद्यार्थ्यांना चित्राचे नाव सांगितल्यावर वाक्यपट्टी दाखवायची आहे. त्या वाक्याचा शिक्षकांनी उच्चार करायचा आहे व पुन्हा 1, 2, 3 विद्यार्थ्यांना समोर बोलावून ते वाक्य वाचून घ्यायचे आहे. वाक्यात जे विरामचिन्ह आले आहे त्याचा आवर्जून उच्चार करायचा आहे व ते विरामचिन्ह कोठे कोठे आले आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगून पुन्हा ते वाक्य वाचून घ्यायचे आहे. नंतर प्रथम शिक्षक विरामचिन्हांसह वाक्य तयार करून दाखवतील. शिक्षक हे वाक्यपट्टी वाचून दाखवतील, वाक्यपट्टीवरील वाक्य वाचून दाखवतील, नंतर विद्यार्थ्यांकडून वाचून घेतील. पुढे विरामचिन्हांसह विद्यार्थ्यांना वाक्य बनवण्यास सांगतील. विद्यार्थ्यांनी सांगितलेली वाक्य शिक्षक फलकावर लिहितील व वाक्यांचे वाचन करून घेतील, किंवा आपण वाक्यपट्टीही दाखवून वाचन करून घेऊ शकतो. अशा प्रकारे विविध चित्र दाखवून आपण विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करू शकतो. चला प्रत्यक्ष वर्गातील कृती बघूया. तर बालमित्रांनो, आज आपण एक खेळ खेळणार आहोत. तर मी तुम्हाला चित्र दाखवते, तुम्ही बघा बरं. हे चित्र सांग बघू, हे चित्र कशाचे चित्र आहे? झाडाचे. अगदी बरोबर, हे झाडाचे चित्र आहे. खूप छान. तर आता मी तुम्हाला एक वाक्य कार्ड दाखवते. ते तुम्ही व्यवस्थित वाचन करायचंय. बघू कुणाला वाचता येते. चला वाच. हे कोणते चित्र आहे? हे झाडाचे चित्र आहे. शाबास, अगदी छान, खूप छान. आता मी प्रश्न विचारला ना, मग प्रश्न विचारताना मी थांबले, हो की नाही? नंतर तुम्ही उत्तर दिलं. प्रश्न विचारताना बघा इथे कोणतं चिन्ह आलंय? प्रश्नचिन्ह. आणि या वाक्याचं उत्तर पूर्ण झालं, पूर्ण विराम. आणि सावकाश हे आपण वाचन घेतलं, हो की नाही? तर अशा प्रकारे आपण तुम्ही घरी गेल्यावरही अशी वाक्य तयार करायची आहेत आणि वहीत लिहायची आहेत.
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील अध्ययन क्षमता आहे. अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये विरामचिन्हासह, आरोहासह व योग्य गतीने अचूकपणे वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करावयाची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 7 पर्यंत म्हणजेच परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो, या स्तरात निपुण झालेले आहेत. मात्र त्यांना त्यापुढील स्तर क्रमांक 8 साठी निपुण करावयाचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणकोणत्या कृती घेऊ शकतो याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता मी तुम्हाला दुसरं चित्र दाखवते, बघा बघू. आता एकाने सांगायचं. हा सांग बघू. हे चित्र कशाचे? मी प्रश्न विचारला होता की नाही, हे चित्र कशाचे आहे? मग तुम्ही गुलाबाचे चित्र आहे. अगदी बरोबर, पूर्णविराम. तर बालमित्रांनो, तुम्हाला प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम समजला, हो की नाही? त्यानंतर आपण पुढचे चित्र पाहूया. स्वामिनी सांग, कुठले चित्र आहे, कोणते चित्र आहे, काय काय दिसतंय चित्रामध्ये? सांग बघू. मैना, चिमणी, खारुताई. 4 जण आले की नाही? मग आता आपण त्याचं वाचन घेऊया. आता आपण वाक्य कार्डचे वाचन घेऊया. वाच गीतांजली. बोट ठेव बघू. हे वडाचे झाड आहे. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू येतात. आता इथे बघा, यात एक सारखे बरेच शब्द आले की नाही? मग प्रत्येक शब्दानंतर आपण थोडं थांबलो, मग स्वल्पविराम दिला. पुन्हा वाचन घेऊयात. तुम्ही माझ्यासोबत वाचा. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू येतात. म्हणजे आपण प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविराम दिला, हो की नाही? मग याला म्हणतात स्वल्पविराम. एक सारखे शब्द आले की मध्ये आपण तिथे थोडंसं थांबतो आणि स्वल्पविराम देतो. आता यानंतर मी तुम्हाला एक वाक्य कार्ड दाखवते, ते तुम्ही वाचन करायचे. वाच बघू. बापरे, किती मोठी इमारत. शाबास. पण तू काय केलं? गडबड केली, घाई केली, हो की नाही? आता जर आश्चर्य म्हणजे अचानक आश्चर्य किंवा भीती वाटली, आनंद झाला, अशा अचानक येणाऱ्या भावना जर व्यक्त करायच्या असतील तर उद्गारवाचक चिन्ह वापरतात. मग आपण आज बघा कोणती कोणती चिन्हे बघितली, बघा बरं. पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह. समजली का तुम्हाला? ही वाचता येतील ना? तर अशा प्रकारे तुम्ही घरी गेल्यावरही अशी वाक्य तयार करायची आहे आणि वहीत लिहायची आहेत. शिक्षक मित्रांनो, आज या स्तरात आपण विद्यार्थ्यांना चित्र, वाक्यपट्ट्या दाखवून विरामचिन्हांसह वाक्य तयार करून वाचन करून घेतले. या कृतीचा अधिक सराव होण्यासाठी आपण ही कृती आपल्याला पाहिजे तितका वेळ किंवा आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आपण वर्गात घेऊ शकतो. यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्याकडे सहज ओळखता येतील अशी पुरेशी व स्पष्ट चिन्ह असलेली चित्र असलेल्या वाक्यपट्ट्या, चित्रकार्ड शैक्षणिक साहित्य म्हणून वापरावी लागतील. प्रत्येक विद्यार्थ्याला निपुण करण्यासाठी सर्व शिक्षकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्य मधील अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य विरामचिन्हासह आरोहासह व योग्य गतीने अचूकपणे वाचतो. आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे. या अध्ययन क्षमतेअंतर्गत विविध स्तर आहेत. त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक 7 मध्ये म्हणजेच परिचित मजकुरातील 2-3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो या स्तरात निपुण झाले आहेत. मात्र त्यांना पुढील अध्ययन स्तर 8 मध्ये निपुण करायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे, त्याकरता कोणकोणत्या कृती घ्याव्यात याविषयी आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर अध्ययन स्तर 8 मध्ये परिचित मजकुरातील 2-3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विराम चिन्हासह आरोहासह योग्य गतीने वाचतो. शिक्षक मित्रांनो, प्रथमतः आपण या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे, या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो हे समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचित मजकुरातील 2-3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोहासह व योग्य गतीने वाचन करता येणे अपेक्षित आहेत. म्हणजेच परिचित मजकुरातील विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील, कुटुंबातील, आजूबाजूच्या परिसरातील माहितीतील शब्द असतील, या शब्दातील वाक्यामध्ये 2-3 सोपे शब्द असतील, त्यात विरामचिन्हासह शब्द असतील, असे शब्द आपणास घ्यावायचे आहेत. प्रथम आपण कृती समजून घेऊया. चला उतारा वाचूया. जसे की सकाळी रोज लवकर उठायचे. कुणाल, राम, ऋतुजा शाळेत आले. पण छे, चिंटू काही उठायचा नाही. चिंटू, काय झाले रे? या दृष्टीने आपल्याला मुलांमध्ये विकसित करण्यासाठी प्रथमतः काही कृती घेणं गरजेचं आहे. चला तर मग आपण या कृती समजून घेऊया. चला उतारा वाचूया. या कृतीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही उतारा वाचन कार्ड, वाक्यपट्ट्या द्यायच्या आहेत. नंतर विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला एका उतार्याचे वाचन कार्ड द्यायचे आहे. नंतर विद्यार्थ्यांना ते कार्ड, वाक्यपट्ट्या योग्य अवरोहासह वाक्य वाचन करण्यासाठी तयारी करायची आहे. प्रथम वाक्यपट्टीवरील उतार्यावरील वाक्य नीट पाहून वाक्य वाचन सराव विरामचिन्हासह करण्यासाठी त्यांना आपण योग्य ते प्रोत्साहन द्यायचे आहे आणि त्याचा सातत्याने सराव घ्यायचा आहे. अशा प्रकारची कृती आपण विद्यार्थ्यांकडून वारंवार करून घेतली तर मुलांमध्ये वाचन कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित होईल. आता ही कृती कशी घ्यायची आहे ते चला तर बघूया प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमवेत. चला वर्गात जाऊया. चला बालमित्रांनो, आपण आता एक खेळ खेळणार आहोत. चालेल ना? सगळ्यांना चालेल ना? तर मी आता उतारा वाचन हा खेळ घेणार आहोत. चला बघूया काय उतारा कसा असतो, आपण कसं वाचणार आहोत. बघून घ्या सगळे. चला, मनातल्या मनात वाचन करायचे. पाहू बरे. ओके, छान. मी आता वाचून दाखवतो, सगळे लक्ष द्या. सकाळी रोज लवकर उठायचे. कुणाल, राम, ऋतुजा शाळेत आले. पण छे, चिंटू काही उठायचा नाही. चिंटू, काय झाले रे? असं कोण वाचतंय? हा, वाच बरं. तू वाच आता. चल. सकाळी रोज लवकर उठायचे. पुन्हा छान छान छान. थांब, आता तू वाच. वाच. सकाळी रोज लवकर उठायचे. कुणाल, राम, तुझा शाळेत आले. पण छे, चिंटू काही उठायचा नाही. चिंटू, काय झाले रे? हा, बघा हिने काय केले वाचताना. कोण सांगते? हा, हिने थोडीशी घाई केली वाचताना. कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं. आता बघा, हिने हे वाक्य आहे ना 3 नंबरचं. पण छे, चिंटू काही उठायचा नाही. चिंटू, काय झाले रे? असं कोण वाचतंय? हा, मी जसं वाचले तसं वाचन कोण करतंय? हा, वाच बरं. सकाळी रोज लवकर उठायचे. कुणाल, राम, ऋतुजा शाळेत आले. पण छे. हा,
तिने छान वाचण्याचा प्रयत्न केलाय. आता सगळेजण माझ्या मागे म्हणायचंय, आपण रिपीट करूया, पुन्हा म्हणूया. सकाळी रोज लवकर उठायचे. कुणाल, राम, ऋतुजा शाळेत आले. पण छे, इथे काय? पण छे, चिंटू काही उठायचा नाही. चिंटू काय झाले रे? आता बघा या ठिकाणी कुणाल, राम, ऋतुजा हे सारे सारख्या प्रकारचे शब्द आलेले आहेत. मग असे सारखे शब्द आल्यानंतर आपण काय देतो? स्वल्पविराम देतो. काय देतो आपण? स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे थोडा थांबा असतो, आहे की नाही? आपला गाडीचा थांबा कसा असतो? थोड्या वेळ गाडी थांबते आणि पुन्हा जाते. तशा प्रकारे आपण आता स्वल्पविराम बघितला. पण छे, इथे काय झालं? चेहऱ्यावर कसं झालं? पण छे, काय झालं? हा, आपल्यामध्ये एक भाव तयार झाला आपल्या चेहऱ्यावरती. पाहिला ना तुम्ही? चिंटू काही उठायचा नाही. चिंटू काय झाले रे? हा, छान केले बघा. चिंटू काय झाले रे? शिक्षक मित्रांनो, आज या स्तरात आपण विद्यार्थ्यांना उतारा, वाक्यपट्ट्या दाखवून विरामचिन्हासह वाक्य तयार करून वाचन करून घेतले. या कृतीचा अधिक सराव होण्यासाठी आपण ही कृती आपल्याला पाहिजे तितका वेळ किंवा आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वर्गात घेऊ शकतो. यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्याकडे सहज ओळखता येतील अशी पुरेशी स्पष्ट चिन्ह असलेल्या वाक्यपट्ट्या, चित्रकार्ड, उतारा वाचन कार्ड शैक्षणिक साहित्य म्हणून वापरावी लागतील. धन्यवाद.